सर्व हारा जन आंदोलन अर्थातच संलग्न शोषित जन आंदोलन याच्या संस्थापिका आणि भारत जोडो अभियानाच्या राज्य समन्वयक उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 21 मार्च रोजी सर्व हारा जन आंदोलन आणि भारत जोडो अभियानाच्या रायगड जिल्ह्याच्या वतीनं रोहा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सर्व हारा जन आंदोलनाच्या संस्थापिका उल्का महाजन यांच्यासह सर्व हारा जन आंदोलन अध्यक्ष सोपान सुतार, चंदा देवी तिवारी, समीर ढुमणे, अशोक ढुमणे, मनीषा ढुमणे, रुक्मिणी जाधव, लता वाघमारे, उषा हिलम आदी उपस्थित होते। रोहा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही सर्व हारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगडच्या वतीने आमची भूमिका आपल्याकडे पोहोचवत आहोत। ही आमची भूमिका आपल्या स्तरावरून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पोहोचावी हीच अपेक्षा या निवेदनात सर्व हारा जन आंदोलनाच्या संस्थापिका आणि भारत जोडो अभियानाच्या रायगड जिल्हा समन्वयक उल्का महाजन यांनी केले आहे। या निवेदनात महिला म्हणाल्या, जे सरकार महिलांची लाज आणि सन्मान राखू शकत नाही त्यांची साडी आम्हाला नको आणि ते सरकार देखील आम्हाला नको असा आम्ही निर्धार व्यक्त करत आहे। निवेदनात मनीषा ढुमणे, रुक्मिणी पवार, लता वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या भाजप सरकारतर्फे देशभरात हक्क देणार नाही पण भीक देऊ अशा भूमिकेतून जे देणं सुरू आहे, म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये जर कोणी काही फुकट दिलं तर मोदी त्याला रेवडी म्हणतात, पण आता मात्र फुकट धान्य देणं किंवा रेशनवर साड्या देणं हे जे चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेची आणि भारत जोडो अभियानच्या मीटिंगमध्ये चर्चा केली। आणि ज्या देशामध्ये महिलांवर अत्याचार झाल्यानंतर जर भाजपचे पदाधिकारी त्याच्यात सहभागी असतील तर FIR सुद्धा रजिस्टर होत नाही, गुन्हा नोंदवला जात नाही आणि गुन्हेगारांना संरक्षण दिलं जातं। बेटी बचाव बेटी पढाव, शक्तीचा संदेश म्हणणारे पंतप्रधान महिलांवर बलात्कार झाले किंवा लैंगिक अत्याचार झाले तर त्याबद्दल काहीही बोलायला तयार नसतात, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालतात असं धोरण चालू आहे। आणि विशेषतः मणिपूरमध्ये जी घटना घडली की आदिवासी स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धुंड काढण्यात आली, त्यांच्यावर बलात्कार झाले आणि या सगळ्या घटनेबद्दल आणि मणिपूरमधल्या हिंसाचाराबद्दल पंतप्रधान एक शब्दही काढायला तयार नाही। अशा वातावरणामध्ये त्यांनी दिलेली निवडणुकीच्या तोंडावर दिलेली ही साडी किंवा फुकटधान्य ही मतदारांना दिलेली लाच आहे आणि अशा प्रकारची लाच ही भेट म्हणून त्याच पक्षाकडून आपण स्वीकारणार का जो पक्ष स्त्रियांचा सन्मान राखत नाही, असा सवाल विचारला असताना सर्व महिलांनी एकमुखाने असा ठराव केला की आम्ही या साड्या भाजप सरकारकडून घेणार नाही। आम्ही आमच्या मणिपूरच्या बहिणींवर झालेला बलात्कार अत्याचार याचा निषेध करतो। बिल्किस बानोच्या बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी मुक्त केलं आणि त्यांचा सत्कार केला त्याचा आम्ही निषेध करतो। हाथरसमध्ये जे घडलं, महिला कुस्तीगिरांवर जे अन्याय झाले, जम्मू काश्मीरमध्ये छोट्या आसिफा नावाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, या सगळ्या घटनांमध्ये भाजपने आणि सत्ताधाऱ्यांनी जे धोरण घेतलं ते धोरण महिला विरोधी आहे आणि म्हणून या सरकारकडून दिलेल्या साड्या आम्हाला नको, आम्ही त्या परत करतो अशा भूमिकेतून आज रोह्यामध्ये एक आंदोलन झालं। मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे 4 महिलांनी जाऊन तहसीलदारांना या साड्या परत केलेल्या आणि त्यांनी रितसर त्या साड्या परत केल्या, सरकारचा निषेध केला आणि आम्हाला या साड्या नकोत, आमचं जे निवेदन आणि आमची भूमिका राज्य शासन आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचवावी असं निवेदन देखील आज तहसीलदारांनी केलं। हे रायगड जिल्ह्यामध्ये रोहा तालुक्यात आज घडलं आहे, पण असा ठराव महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केला गेला आहे। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।